श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुळजाभवानी आईचा उदो उदो। तर बघा आपला नवरात्री आता येणार आहे आणि नवरात्रीमध्ये आपल्याला अखंड दीप जो असतो तो प्रज्वलित करायचा आहे। बऱ्याच लोकांना खूप गैरसमज असतात। अखंड दीप म्हणजे नेमका कसा प्रज्वलित करावा, कोणता दिवा प्रज्वलित करावा, तसेच तुपाचा दिवा करावा की तेलाचा दिवा करावा, आणि बरेचसे प्रश्न की दिवा विझल्यानंतर काय घडत असतं का, किंवा दिवा विझला तर अशुभ घडत असतात का, असे बरेचसे प्रश्न असतात। किंवा दिवा आपला अखंड चालण्यासाठी आपण काय त्यावर उपाय करू शकतो, किंवा कोणती वस्तू आपण त्यामध्ये टाकली म्हणजे आपला दिवा हा सुरळीतपणे चालत असतो आणि विझत नाही किंवा सम होत नाही। ठीक आहे, तर यामुळे आपल्याला आज माहिती घ्यायची आहे आणि संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा, अखंड दीप प्रज्वलित आपण का करत असतो। आपण नवरात्रीमध्ये जी काही सेवा करत असतो देवी आईची, तर त्या अखंड दीपाला हे एक व्रत म्हणून मानलं जातं। नवरात्रीमधलं एक सुंदर असं व्रत आहे जे प्रत्येक घरामध्ये आपल्याला करायचं आहे। प्रत्येक घरात, तुमच्या घरात घटस्थापना आहे किंवा नाही आहे त्याच्यासोबत काही घेणं देणं नाही, पण अखंड दिवा हा प्रत्येक व्यक्ती आपल्या देवघरामध्ये आपण प्रज्वलित करू शकतो। ते एक व्रत जे असं छोटंसं अगदी आहे, ते व्रत आपण देवी आईच्या आपल्या कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करू शकतो। भलेही तुम्हाला आता बघा हा काळ असा आहे की आता आपल्याला वेळ नाहीये, तर तुमची कुलदेवी कोणती आहे ते तुम्हाला माहिती नाहीये, ग्रामदैवत माहिती आहे, तर आपला एक मंत्र असा आहे बघा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे। हा मंत्र जो असतो हा सगळ्या कुलदेवतांचा उच्चार त्या एका मंत्रामध्ये असतो, त्यामुळे तो मंत्र उच्चार केला अगदी तरी चालेल, पण तुम्ही अखंड दीप जो आहे तो प्रज्वलित नक्कीच आपल्या घरामध्ये करायचा आहे। अखंड दीप प्रज्वलित केल्याने बघा, आधीच्या काळी जुने लोक म्हणायचे तेल जळो विघ्न टळो। जेवढं तेल आपल्या घरामध्ये या 9 दिवसात जळणार तेवढे आपले विघ्न दूर होत असतात, म्हणून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा असतो। आपण भले किती छोटी मोठी जी काही सेवा असेल ती आपण कुलदेवीची करणार आहोत ना, तर ती कुलदेवीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे अग्निदेवता साक्षी असतात आणि ते आपली सेवा पूर्णत्वाला नेत असतात। आपल्या कुलस्वामिनीपर्यंत पोहोचवायचं काम हे अग्निदेवता म्हणजे आपला अखंड दीप जो असतो तो प्रज्वलित केलेला तो पोहोचत असतो, म्हणून आपल्याला अखंड दीप हा प्रज्वलित करायचा असतो। आणि एक अशी शक्ती असते दिव्यामध्ये, तर ते आपल्या जे पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक लहरी जे असतात ते खेचून घ्यायचं काम करत असतात, म्हणून आपल्याला अखंड दीप जो असतो हा आपल्या कुलदेवीचा नाव म्हणून, त्यांचं स्वरूप म्हणून आपल्याला पूजा करायची असते आपल्या घरामध्ये। हे एक व्रत मानलं जातं, ठीक आहे। त्यामुळे तुम्ही अखंड दीप हा प्रज्वलित करावा। आता दिवा कसा असावा, सर्वप्रथम तर आता बरेच लोक बघा भरपूर दिवे बघतात, वेगवेगळ्या पद्धतीचे दिवे बघत असतात आणि त्या पद्धतीने दिवे घेत असतात। आता तुमची इच्छा, माझं फक्त सांगायचं एकच गोष्ट आहे की बघा, जग बदलतं, दुनिया बदलतं, सगळ्या काही गोष्टी बदलतात, तसं बदलत चालतात लोक, पण तुम्हाला सांगू, जी आपली परंपरा आहे, आपल्या कुळात जे घडत असतं ते कधी सोडू नका। आपल्या परंपरेमध्ये आपल्या सासू जे करत आलेल्या आहेत ते आपण जपायचा प्रयत्न करा, एवढंच मी तुम्हाला सांगेल। आपल्या घरामध्ये जर तुमच्या घरात दगडी दिवा प्रज्वलित करत असतील तर दगडाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करा। तुमच्या घरात पितळी दिवा जो असतो तो प्रज्वलित करत असणार तो करा। आता बरेच लोक बोलतील ताई दगडी दिवा जो असतो तो राहत नाही, हवेने विझत असतो, मग काय करावं, तर त्या आकाराचा सुद्धा काच मिळत असतो मोठा, त्या पद्धतीने तुम्ही काच त्याला आवरण म्हणून ठेवू शकतात, काही हरकत नाही, अशा पद्धतीने करा जर तुमच्या घरात परंपरा दगडी दिव्याची असेल तर। बरेच लोकांच्या घरात चांदीचा दिवा लावला जातो, तर तुम्ही चांदीचा लावा, पण कसं झालेलं आजकाल बऱ्याच वेगवेगळे दिवे निघाले आणि तो दिवा आपण घेतला की तो लावतो, वात पुढे सरकवायची मागे सरकायची असे पण दिवे आलेले आहेत, तर तशा पद्धतीने करतात। शेवटी तुमची इच्छा, मी काही म्हणणार नाही, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकतात, पण आपल्या घरात आपल्या सासूबाई आपल्या परंपरा ज्या आहेत ते आधी करा आणि नंतर तुम्ही हे करू शकतात, एवढंच मला म्हणायचं आहे। त्या पद्धतीने तुम्ही दिवा घेऊ शकतात, तो दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकतात। आता अखंड दीप प्रज्वलित करत असताना जी वात असते, वात केवढी घ्यावी, तर जेव्हा आपण नवरात्रीचे अखंड दीप प्रज्वलित करत असतो किंवा षडरात्रोत्सवला करत असतो तेव्हा 1.25 ईत बोललं जातं, 1.25 हात बोललं जातं। ईत म्हणजेच म्हणजे हात बोललं जातं बघा, हा जो एक ईत असतो आणि 1.25 म्हणजे एवढा किंवा आपल्या जुन्या बायका केवढं घ्यायचे तुम्हाला सांगू का, एक हा हात समजायचे, हा एवढा, आणि यानंतर थोडासा अजून वाढवायचे, याला 1.25 हात बोललं जायचं। आता आपल्याला एवढी वात तर काही लागत नाही, पण जुन्या बायका एवढी वात घ्यायची, एवढं मोजून घ्यायची, इथून एवढी आणि एवढी वात घ्यायची, तशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात। वात ही तुमची कापसाची असली तरीही चालेल,
तुमच्या बघा घरामध्ये जर मौलीचा वापर करत असेल, मौली जर मिळत असतो बघा बाजारामध्ये, तशी वात तुम्ही प्रज्वलित केली लाल कलरची तरीही चालेल. तुम्हाला जी चांगली वाटेल, जळणारी वात जी व्यवस्थित जळेल बाबा अशी वात तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल आता तेल कोणतं आपण घ्यावं, तर तेल किंवा तूप कोणतं वापरावं. तर तुम्हाला मी तेल वापरते म्हणून तुम्हाला सांगेल तेल वापरा. कारण तूप कसं असतं बघा, तूप थिजून जातं, घट्ट होतं आणि आपली वात जी असते ती छान अशी चालत नाही किंवा प्रसन्न वाटत नाही. ती वात अशी दुखदुखत असते आणि मग केव्हा सम होईल ते सांगता येत नाही. म्हणून तुपापेक्षा तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित केला आणि तो चांगला मानला जातो. जो तेलाचा दिवा असतो, तिळाचं तेल असतं, त्याचा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकतात. अशा पद्धतीने करा. तुम्ही सेवा करत आहेत, कुठलीही सेवा असू द्या, दुर्गा सप्तशतीचा पाठ करत आहेत, मंत्र जप करत आहेत, कुठलंही मंत्र जप, देवी आईचं कुंकुमार्चन करत आहेत, तेव्हा तुम्ही तुपाचा दिवा प्रज्वलित करावा तेवढ्या कालावधीसाठी. मात्र आपल्याला अखंड दीप जो असतो तो तेलाचा लावला अति उत्तम. तर त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता. तुमच्या घरात जर परंपरा असेल तुपाचा दिवा जो असतो तो प्रज्वलित करायचा, तर तुम्ही तुपाचा लावा, काही हरकत नाही. तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. पुढचा प्रश्न बऱ्याच लोकांना हा असतो बघा, जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करत असतो तर तो सम होतो ताई, तर मग काय शुभ अशुभ काही असतं का, किंवा मग अशा काही गोष्टी घडतात का, किंवा काय मी त्या दिव्यामध्ये टाकू की हा दिवा माझा व्यवस्थित राहील. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल, दिवा प्रज्वलित करत असताना तर त्याच्या म्हणजे तेल टाकायच्या अगोदरच थोडे तांदूळचे दाणे आपल्याला टाकायचे दिव्यामध्ये. नंतर तेल टाका दिवा प्रज्वलित करायच्या आधी, आणि त्यानंतर दिव्यात तेल टाकल्यानंतर तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि 2 लवंग टाकायचे आहेत. या गोष्टी टाका, त्याने ऑक्सिजन आपल्या दिव्याला मिळत असतो. आणि एक अशी वस्तू बघा, जेव्हा आपण दिव्यात तेल टाकतो, आता मी टाकते म्हणून तुम्हाला सांगेल, माझा दिवा झालाच नाही आतापर्यंत, एखाद वेळेस बायचान्स मला आठवत पण नाही, तर अशा गोष्टी घडतात. तर दररोज मात्र मी सकाळी जेव्हा दिवा बघते तेव्हा आणि रात्री जेव्हा झोपण्यापूर्वी दिवा बघते, कारण 2च वेळा दिवा बघितला जातो. जर व्यवस्थित काळजी घेतली 2 वेळा तर 2च वेळा बघायचं काम आहे. तर जेव्हा पण मी तेल टाकते सकाळी आणि रात्री, तेव्हा मी एक कापराची वडी जी असते छोटीशी, किंवा भीमसेनी कापूर असेल छोटासा तुकडा, तुम्हाला जेव्हा तेल टाकतो तेव्हा तुम्हाला तो तुकडा त्या याच्यात टाकायचा आहे, कुठे तेलामध्ये टाकायचा आहे. ही काळजी आपण घ्यायची, बाकी काही नाही. तुमचा दिवा सम होणार नाही, रात्रभर तो व्यवस्थित चालेल. आणि तेल आपलं रात्रभर पुरेल एवढा दिवा आपला घ्यायचा आहे, की एक रात्रभर आपल्याला ते तेल व्यवस्थित दिव्याला पुरेल एवढा आपण मोठा दिवा घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं हे सांगेल तुम्हाला, की जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करत असतो तर दिव्याच्या खाली जे आसन असतं त्या दिव्याला आसन द्यायला विसरू नका. आसन का द्यायचं असतं, जे आसन असतं ते अष्टदल कमलाचं करा. अष्टदल कमल जे तांदूळ आपण टाकणार आहोत ते तुम्ही रंगवले कुंकवाने तर अतिउत्तम, ते रंगवून घ्या, त्याचं अष्टदल कमल काढा. किंवा पांढरे तांदूळ असतील ते तुम्ही ठेवू शकतात आणि त्यावरती हळदी कुंकू टाका आणि नंतर टाका. का सांगत आहे सांगू का तुम्हाला, जे अष्टदल कमल आहे तर ते अष्टलक्ष्मीचं प्रतीक आहे. अष्टलक्ष्मी ज्या असतात त्या प्रसन्न होत असतात आणि 8ही दिशांकडनं माता लक्ष्मी म्हणजेच आपली कुलस्वामिनी असू द्या किंवा माता लक्ष्मी असतात, त्यांचं आकर्षित व्हायचं काम आपल्या घरात होत असतं. त्या दिव्याकडे आकर्षित होतात, त्या रूपामध्ये आपल्या घरात वास करतात. म्हणून तुम्हाला अष्टदल कमल त्या दिवशी नक्कीच काढायचं आहे दिव्याच्या खाली आणि त्या पद्धतीने आपण दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. दिवा आपण अखंड लावत असताना तो जर सम झाला तर मनात शंका आणू नका. देवी आईजवळ क्षमा मागावी आणि आपण दिवा प्रज्वलित करावा. दिवा प्रज्वलित करायच्या आधी आपण घटस्थापनाच्या वेळेस संकल्प करणारच आहोत, पण दिवा प्रज्वलित करायच्या आधी सुद्धा आपल्याला संकल्प करावा आणि तशा पद्धतीने आपण दिवा प्रज्वलित करावा. दिवा हा अखंड चालत असतो, म्हणजेच काय बघा, वात सम न होऊ देणे किंवा विझवणे, जे बोलतो ना विझणार नाही, म्हणजेच अखंड दिवा. आता हा जाणून बुजून आपण कोणी काही बंद करणार नाही किंवा सम होणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला सांगेल, जेव्हा पण आपण काजळी दिव्याला येत असते, वातीला जी काजळी येते ती काढायच्या वेळेस आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे कोणती, एक छोटा दिवा आपला दुसरा घ्या देवघरातील आणि जो आपला अखंड दीप आहे त्यावरून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. छोटा दिवा प्रज्वलित करा आणि तो प्रज्वलित केल्यानंतर आपण काजळी काढायची आहे, की जेणेकरून जर आपण काजळी काढत असताना जी वात असते ती जर सम झाली तर छोट्या दिव्यावरून ती वात आपल्याला परत प्रज्वलित करायची आहे. याला अखंड स्वरूप मानलं जातं. आणि जेव्हा आपण काजळी काढत असतो तेव्हा तुम्हाला सांगेल, जो दिव्याची वात आहे जरा जास्त वरती करा आणि काजळी काढून घ्या आणि नंतर परत खाली करा ती वात. तर अशा पद्धतीने केलं तर तुमचा दिवा कधीच सम होणार नाही, याची गॅरंटी मी देते. अशा पद्धतीने करा.
आता पुढचा अजून एक प्रश्न बऱ्याच महिलांना असतो बघा, की आपला जर दिवा सम झाला म्हणजे अशुभ मानलं जातं का? तसं काही एक नाही. आपण जेव्हा सेवा करतो, कुठलीही सेवा असू द्या, देवी आईची सेवा करत असताना दिवा प्रज्वलित असणं खूप महत्वाचं असतं. तुम्हाला बघा रात्रीच्या झोपेमध्ये फॅनचा हवा लागली किंवा काही झालं, त्याने तो बंद होत असतो. तुम्ही तर बंद करत नाहीत ना, म्हणून मनात शंका घेऊ नका आणि कुठलंही मनात शंका न घेता कुठलीही सेवा करत राहा. त्यामुळे तुमची सेवा ही चांगली जात असते. फक्त तुम्हाला क्षमा मागायची आणि आपली सेवा पुढे कंटिन्यू करायची. जरी दिवा विजला असेल रात्री बाय चान्स, तर तुम्ही सकाळी उठा, आंघोळ वगैरे करा आणि आधी दिवा प्रज्वलित करावा, देवी यायला क्षमा मागावी, आपली सुरुवात करायची. बाकी मनात शंका घेऊ नका असं मी तुम्हाला सांगेल. त्याच पद्धतीने जो दिवा आपण प्रज्वलित करणार आहोत तो आपला बघा देवघरामध्ये किंवा मग जो पाट किंवा घटस्थापना जिथे आहे त्या पाटावरती किंवा देवघरामध्ये जर तुम्ही प्रज्वलित करणार असाल तर आपल्या देवघरातील आग्नेय दिशा कोणती ती बघा. नक्कीच तो कोपरा जर आपला रिकामा असेल तर तिथे नक्कीच आपला अग्नी जो आहे म्हणजे जो दीपक आहे अखंड दीप हा प्रज्वलित करा. कारण आग्नेय दिशा ही आपल्या होम हवन अग्नी प्रज्वलित करायची दिशा असते, म्हणून त्या दिशेला तुम्ही दिवा आपला ठेवायचा आहे. नसेलच जागा तर ज्या ठिकाणी तुम्ही ठेवणार आहात जिथे हवा वगैरे लागणार नाही अशा ठिकाणी तशा ठिकाणी तुम्ही दिवा ठेवू शकतात. काही हरकत नाही, अशा पद्धतीने करा. तर ही होती बरेचसे प्रश्नांची उत्तरं आणि बरीचशी माहिती जी दिव्याविषयी होती बऱ्याच लोकांना. तर अशा पद्धतीने तुम्ही अखंड दीप जो असतो तो आपल्या घरामध्ये प्रज्वलित करू शकतात. बऱ्याच घरांमध्ये बघा अशा महिला देखील असतात की त्यांच्या घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी ना दगडाचा दिवा असतो, ना बघा पितळी असतो, ना चांदीचा, ना कुठलाच दिवा नसतो त्यांच्या घरामध्ये. काही काही माझ्या मैत्रिणी किंवा ज्या सेवेकरी असतील किंवा कुठल्याही महिला असू द्या त्यांच्याकडे दिवा घ्यायला सुद्धा पैसे नसतात, पितळी वगैरे असतो तो. तर त्या महिलांना मी आवर्जून सांगेल, तुमचा भाव जर खरा असला ना, तुम्ही मोठी पंती मिळते बघा, अगदी 10 रुपयाला पंती मिळते मोठी, तर ती पंती जी असते ना तिच्यात तेल टाकून तुम्ही प्रज्वलित करा. तुमचा भाव जर खरा असला ना, देवी तुम्हाला नक्कीच कृपा आशीर्वाद देतील, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगेल फक्त मनापासून सेवा करा. सेवा करत असताना आणि आपण सेवा जेव्हा आपण करतो किंवा आपला दिवा प्रज्वलित असतो तेव्हा दिव्याकडे लक्ष ठेवा. दिव्यामध्ये कोणते तरी आपल्याला कुठल्याही प्रकारचे आपल्याला संकेत देवाई देऊन जात असतात. बरेचसे चिन्ह जे असतात ते आपल्या दिव्यामध्ये दिसत असतात. जी काजळी स्वरूपात येत असते ना त्यामध्ये आपल्याला आकार वगैरे दिसत असतात. तर ह्या गोष्टी संकेत रूपात आपण घेऊ शकतो आणि आपल्या देवीजवळ आपली कुलस्वामिनीजवळ आपली सेवा ही पोहोचते याचा असा संकेत आपल्याला छोटे छोटे मिळत असतात. तर ही झाली बरीचशी माहिती जी तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.